Mumbai Tuck brought to you by Cotton King. Soft, comfortable, air-washed fabric. Aerosoft by Cotton King. महाराष्ट्राच्या राज्यसभा आयोगाने जी फूड अँड ड्रग्सची जी एक्झाम होती या सगळ्या संदर्भातलं सांगून टाकलं की बाबा या सगळ्यामध्ये पेपर फुटला होता आणि फक्त पेपर फुटला नाही तर कोणाकडे गेला, कसा गेला, कशा पद्धतीने ट्रान्सफर झाला या सगळ्याची आता आम्ही चौकशी करणार आहोत आणि मुंबईची जी क्राईम ब्रांचचे DCP हे या सगळ्याची चौकशी करतील. मुद्दा असा आहे, पेपर फुटला हे पहिलं मान्य झालं. दुसरं असं आहे, इन्क्वायरी इनिशिएट झाली आहे. पण तिसरा मुद्दा अजून अनुत्तरित आहे. तो या सगळ्यामध्ये असा आहे की या सगळ्यामध्ये नक्की राजकीय वर्तहस्त किंवा पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट एक्झॅक्टली कोणाची होती, ती कोणाच्या मार्फत होती आणि ती कशी होती. कालपासून महाराष्ट्रात एक नाव या सगळ्या संदर्भात अत्यंत चर्चेत आहे, ते आहे सुनील गाढवे यांचं. आणि का तर त्यांचे ज्यांच्यासोबत फोटो आहेत ती सगळी माणसं या प्रकरणात इन्व्हॉल्व आहेत असं आता नरेटिव्ह सुरू होतं. म्हणजे भाजपची मंडळी सगळी म्हणतात की ही सगळी पवारांची माणसं आहेत, पवारांची मंडळी म्हणतात ही तर सगळी भाजपची माणसं आहेत. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. काय करताय सध्या? सध्या काही नाही, आलो इथं भेटायला. हां. चालू आहे आपलं अभ्यास, चालू आहे, काम चालू आहे. MPSCचा अभ्यास कधीपासून करताय? MPSCचा अभ्यास 10 पासून 9-10 पासून करतो. 9-10 पासून? हा, कंटिन्यू अभ्यास करत असतो. प्री मेन्स असती. आणि एक इंटरव्ह्यू पण दिलेला आहे. बरं. आणि परत आत्ता पण एक ग्रुप सीची, ग्रुप बीची राज्यसेवेची एक्झाम आहे, ते पण चालू आहे. आणि काम करता करता अभ्यास करणं चालू आहे. आणि हे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत ते सोडवणं पहिल्यापासून विद्यार्थ्यांना, मी विद्यार्थी असून विद्यार्थी प्रतिनिधित्व करतो त्यामुळे जास्त विश्वास असल्यामुळं विद्यार्थी येतात आणि ते प्रश्न सोडवले जातात. त्यामुळं विद्यार्थी माझ्याकडे येतात. 8-10 वर्ष प्रिपरेशन सुरू का? त्यापेक्षा कमी? पुन्हा माझं तुमचं जास्त न झालं. जास्त आलं का? जास्त झालं सर. मग आता सिस्टीम कळली? सिस्टीम कळली ना. सिस्टीमचं काय असं, सिस्टीम कळली म्हणजे अभ्यासाची सिस्टीम म्हणता का कोणती सिस्टीम म्हणता? नाही, ओव्हरऑलच म्हणजे आयोग, त्यानंतर सिलेबस, त्यानंतर अभ्यास आणि त्यानंतर स्टुडंट्स, अशा सगळ्या पद्धती, कारण हे सगळ्याला एकमेकांमध्ये intrinsic आहे ना हे सगळं. बरोबर. तर म्हणून म्हणलं की आता सिस्टीम कळली आता सिस्टीम. बरं, मग आता सांगा की ह्या सगळ्यामध्ये सुनील गाढवेचं नाव आलं कसं? सुनील गाढवेचं नाव कसं आलंय मला पण माहित नाहीये. हे फक्त मला कुणीतरी इथं विद्यार्थी, दुसरे जे विद्यार्थी त्यांचा काही राग द्वेष असेल, मस्त असेल माझ्याविषयी, त्यांनी ट्रोल केलेला आहे. आणि त्यात माझ्या आता सर्व राजकीय पक्षांशी, मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, कोणत्याही नेत्याचा कार्यकर्ता नाही, पण माझं नाव सगळ्या पक्षाशी जोडलं गेलेलं. फक्त त्यांच्याशी माझे फोटो आहेत म्हणून. आणि विद्यार्थ्याशी काम करताना नेत्यांना जाऊन भेटणं गरजेचं असतं. तुम्ही तुमचे तर प्रश्न माझे सोडव, मी तुम्हाला येऊन भेटणार, उद्या तुमच्या घरी येऊन बसणार, समोर असणार, विद्यार्थी प्रश्न सोडव, जे सोडव त्यांच्या फोटो काढणार आहेत. ते फोटो सगळ्यांबरोबर माझे व्हायरल झालेले. माझे महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांबरोबर फोटो आहेत आणि सर्वांनी कोणते कोणते प्रश्न सोडवलेले. असं नाही की एकाच नेत्याने सोडवले, एकाच ह्यानी, सर्व सोडवतात. त्याच्यामुळं फोटो आहे, त्यामुळे मी ते व्हायरल केलेले लोकांनी आणि माझं नाव त्यात टाकलं. मुळात मुद्दा, मी आरोपी आहे का नाही हा आहे, पण ते मला कोण विचारत नाही. लोक काय, तुमचा कोणत्या पक्षाचा? मी विचारतो ना, हे उत्तर झालं की विचारतो. ठीक आहे. तुम्ही नेत्यांचं नाव काढलं म्हणून आणि त्यानंतर मग आपण तुम्हाला प्रश्न विचारू की तुम्ही आरोपी आहात की नाही. तेच ना. तुम्ही नेत्यांचं नाव काढलं म्हणून मला पटापट उत्तर द्यायची. मी ज्या नेत्याचं नाव घेईल त्याचा तुमचा काय संबंध आहे सांगायचं. ऐका, पहिलं नाव अभिमन्यू पवार. विद्यार्थ्यांची जे प्रश्न ते सोडवतात, त्यासाठी माझं त्यांचं नातं आहे. विद्यार्थ्यांची प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे ते आलते आंदोलनात, त्यावेळी त्यांचा नंबर भेटला आणि त्यांचा नंबर टेलिग्रामच्या कोणत्याही ग्रुपवर गेला तर तुम्हाला पण भेटेल, सगळ्यांकडे असेल. तिथून घेऊन मी कॉन्टॅक्ट केला. तुमची टाइमलाईन पूर्ण सोशल मीडियाची अभिमन्यू पवारांच्या फोटोने का भरली? कुठली टाइमलाईन? तुमची सोशल मीडियाची टाइमलाईन. ते आता कसं आहे, ते प्रश्न सोडवतात तर टाकलेले आहेत फोटो, ते मी सगळ्यांचे पण टाकलेले आहेत ना. सध्या अभिमन्यू पवार जास्त प्रश्न सोडवतात असं? सध्या तर सोडवतात ना सर प्रश्न. ते आता ऑनलाईन ऑफलाईनचा असेल किंवा कुठलेही मुद्दे असेल तर ते सोडवतात. असं नाही की ते सोडवत नाही, ते सोडवतात म्हणून विद्यार्थ्यांचा त्यांचा विश्वास आहे ना. बरं, दुसरं नाव ह्याच्यामध्ये आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फायनल प्रश्न सोडत, त्यांच्याकडे ते घेऊन गेले, त्यामुळे ते सुटले जातात ना. बरं, तिसरं नाव आहे रोहित पवार. रोहित पवारांनी, दादांनी पण खूप प्रश्न सोडवलेले आहेत आणि विद्यार्थी त्यांना भेटतात आणि ते ह्या प्रक्रियेत 2-3 जे नेते काम करतात त्यात ऍक्टिव्ह पार्टिसिपेट त्यांचं पण आहे इथं आणि त्यांनी पण प्रश्न सोडवले विद्यार्थी. मग आता हे भाजपची मंडळी म्हणतात, बहुतेक नवनाथ बन म्हणाले वाटतं,
त्यांचं म्हणणं तुम्ही रोहित पवारांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. आहे का? मी रोहित दादांचा कट्टर कार्यकर्ता नाहीये. नाही मी कोणाचाच कट्टर कार्यकर्ता नाहीये. बरं. विशेष म्हणजे मी कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. माझ्याकडे कोणत्या पक्षाचं हे पण नाही, काय लेबल काय. आणि माझ्या घरात तुम्ही आता बी येऊ शकता, ह्या क्षणाला जाऊ, कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही. माझे वॉलपेपर बघा, कोणत्याही पक्षाचा काही नाही. कोणत्या पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहात का ते? कोण मी? कोणत्या तरी पक्षाचे असेल? कोण मी का? हा. नाही, कोणत्याही नाही, पक्षाचा सक्रिय मी. नो मेंबरशिप. नो मेंबरशिप. नो मेंबरशिप. हा. बरं, नेत्यांची नाव झाली. आता मला सांगा, तुम्ही आरोपी आहात की नाही? आरोपी असतं. पोलीस प्रशासनाने पोलीस प्रशासनाने 1-1.5 महिना कारवाई केलेली, बरोबर आहे. 1-1.5 महिना चौकशी केली. आरोपी असतं तर अटक केली असती मला, बरोबर आहे. अटक केली असती ना, मला चौकशीला बोलवलं असतं. चौकशीला पण बोलवलं नाही, फोन पण आला नाही. आणि आरोपी असतं तर पोलीस प्रशासन कुणाला सोडणार नाही. आज MPSCचे अधिकारी वरिष्ठ लेवलचे, त्यांना सोडलं नाही तर माझ्यासारख्या छोट्या माणसाला का सोडतील आरोपी असतो तर. आणि आतापर्यंत ते 6 जणांना अटक केली, त्यांची नावं कुणाला माहित नाही सर. सुनील गाडवेला टार्गेट करून त्यांचं नाव घेतलं जातं. ते 6 जणांमधले एक नाव आहे अभिजित लेंडवे, अवर सचिव. बरोबर. काय तुमचं आणि त्यांचं नातं आहे? माझं आणि त्यांचं नातं आजपर्यंत काहीच नाही आलं. मला आत्ता त्यांचं नाव कळलेले. आतापर्यंत त्यांना पण त्यांचे बी मोबाईल चेक केलेच असतील. माझा नंबर असता, माझं काय असतं, मला फोन केला असता. माझ्या आत्ता तुम्ही अगर देतो, चेक करा. आणि माझा त्याचा काही संबंध नाही. आणि मला काल माहित झालं की ते MPSCचे हे आहेत म्हणून. मी खरं तर काल तुम्हाला भेटणार होतो. मला कळलं तुम्ही पालिकेत आहात, पण काल काय आपली भेटणीट झालेली आहे. माझं म्हणणं आहे, पुण्याच्या महापौरांचा तुमचा काय विषय? पुण्याचे महापौर आहेत, त्यांचे मिस्टर आहेत दीपक भाऊ नागपुरे. ते माझे पहिल्यापासून ओळखीचे, त्यांच्यावर मी काम करतो. त्यामुळं त्यांचं महापौरांचं माझं काम थोडीफार मदत केली जाते. त्यांची मला माझ्याकडून त्यांना मदत होती अशा कोणत्याही कामानिमित्त. असं म्हणजे थोडक्यात काय म्हणू की ऑफिशियल वगैरे तर तुम्ही सर्वपक्षीय आहात किंवा कोणाचेच नाही आहात, असं काहीतरी ते आहे. आता काय म्हणायचं, कारण तुम्ही म्हणता की सगळीच मंडळी मी भेटतो त्यांना सगळ्यांकडेच कामं असतात, सगळ्यांकडे सगळे जनता म्हणून माझ्याकडे पहा. जनतेचे प्रश्न जो सोडवतो ते त्याच्याकडे जातात. आणि मी आता विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यात काम करतो, तर मला तुम्ही काम करा माझं, मी तुमच्याकडे येतो सर उद्या. कन्फर्म आहे. आणि मी तुम्हाला फोन बी केलेला आठवतोय, राज्यसेवा मेनच्या वेळी SCBC EWच्या वेळी मी तुम्हाला स्वतःहून फोन केला. बरोबर. मी स्वतःहून पावती माझ्या नावाकडून प्रेस घेतली तिथं, ती घेतली आणि मी सोडवले प्रश्न. तुम्हाला काय केला की तुमच्याकडून प्रश्न माध्यमात जाईल, आयोगाकडे जाईल किंवा सिस्टीमकडे जाईल, सरकारकडे जाईल. बरं, आणखी एक आता या सगळ्यामध्ये एक गोष्टीवरून फार बवाल आहे सध्या, तो असा आहे. एक मिनिट, तुमच्या पत्नीचं नाव काय? पायल लांडे. पायल लांडे, परफेक्ट. 32वा रँक आला. हा, सेम एक्झाम आहे. सेम एक्झाम आहे. फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशनची. हा, याच वर्षीची 2026ची नाही, म्हणजे आत्ताची म्हणता कॅन्सल. हा, बरोबर. जी एक्झाम कॅन्सल झाली त्यातच नंबर आला. बरोबर. मी याच्याकडे योगायोग म्हणून बघू, मी याच्याकडे तुम्ही घेतलेलं आतापर्यंत तुमच्या पत्नीने घेतलेले कष्ट आणि त्यांचं जे काय आहे ह्यातून झालेलं सक्सेसफुल इथपर्यंत हे बघू, की त्याच्या पलीकडे काही गोष्टी घडत असतात, कारण तुम्हाला सिस्टीम चांगली समजते. नाही, मला अभ्यासाची सिस्टीम समजते सर. अभ्यासाच्या सिस्टीमनुसार प्रिलिमला काय वाचलं पाहिजे, मेन्सला काय वाचलं पाहिजे, इंटरव्ह्यूसाठी काय केलं, ही सिस्टीम मला पूर्णपणे माहिती आहे. दुसऱ्या सिस्टीम मध्ये मला तसं करण्यात माझा स्वतःचं तसं नेचर नाहीये. जे तुम्हाला मतितार्थ आहे ते मी सांगतो, मला तसं नेचर नाही. माझं नेचर तसं असतं तर मी इतक्या वर्ष अभ्यास केला असता का, किंवा दुसरे करिअर माझे खूप ऑप्शन आहेत, अगदी बरोबर, ते मी केलं असतं ना स्वतःहून. बरोबर. आणि माझं हे म्हणणं आहे, माझा जो अभ्यास बघता, मी जो अभ्यास केलेला आहे प्री मेन्सचा, आता कोणताही विद्यार्थी तुम्ही जो पक्षाशी संबंधित असेल कोणता, त्याला माझ्यासोबत बसवा, डिस्कशनला बोलवा. हा विषयाचा डिस्कशन, पॉलिटिक्सचं घ्या, इकॉनॉमीचं घ्या, हिस्ट्रीचं घ्या, अजून HRDचं घ्या, ऑप्शनल कोणतं, त्याच्याविषयी मी त्यांच्याशी डिस्कस ऑनलाईन करायला तयार आहे. मी असं काय, आणि त्यांनी करून माझ्याशी डिबेट होईल किंवा एखादा विषय द्या किंवा एखादी टेस्ट घ्या तुम्ही, मी देतो तयार आहे. पण ह्याच्यावरनं सिस्टीम ती समजली हे नाही होत. मला अभ्यास सिस्टीम माहिती. ठीक आहे, चांगलं आहे. पण मला असं म्हणणं आहे की आता बघा तुमच्यावरती जे काही काय ह्यात अजून काही कॉन्क्रीट मला तरी अजून दिसत नाही, पण आरोप होत आहेत म्हणून मी तुम्हाला बोलवलं आणि विचारू. ठीक आहे, अजून असं कुठे दिसत नाही की तुमच्या अटकेसाठी कुणी अर्ज केलाय किंवा काही इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे किंवा काय, असं अजून तरी खरंच दिसत नाही. तर ते पण म्हणजे व्ह्युअर्सला सांगितलं पाहिजे. पण मुद्दा असा आहे, जे आरोप होत आहेत त्यावेळी काहीतरी पडद्यामागे घडतंय. बरोबर आहे. त्यातला एक मुद्दा हा आहे का की यावेळी तुमच्या पत्नीचा 32वा रँक येणं आणि याच्या आधी त्यांचा रँक या एक्झाम मध्ये नसलं. बरोबर आहे. त्या ज्या लोकांनी आरोप केले सोशल मीडियातून, तिचे जुने मार्क टाकले, ते तर एकदम अर्धी माहिती टाकली. पूर्ण PDF आहे ती खूप मोठी, त्यातला एक स्क्रीनशॉट काढला. त्या स्क्रीनशॉटला तिचा सिरियल नंबर जो असतो, पायल लांडे अल्फाबेटिकल SR नंबर आहे. बरोबर, सिरियल नंबर आहे. सिरियल नंबर 10,000 काहीतरी आहे.
तेव्हा ह्यांनी काय टाकलं, रँक नंबर टाकला. आणि ही जी सिस्टीम आहे एमपीएससी करणाऱ्यांना पण 50% लोकांनाच माहित असतं, पण बाहेरच्यांना तर काय करणार. बाहेरच्यांनी त्यांनी वातावरण काय केलं, पायल लांडेचा रँक एवढा आहे म्हणजे आता इथं कसा असा आला हे पसरवलं आणि ते त्याच्यात म्हणजे सक्सेस झाले. बरं. ते केल्यानंतर मग ते सगळ्यांना काय वाटायला लागलं, हे सगळं ट्विटर सोशल मीडियात चाललं. सोशल मीडिया नंतर गेल्यानंतर काय तिकडच्या मीडियात आला. आता ह्या मीडियात म्हणजे काय म्हणतात ऑथेंटिक मीडियामध्ये, जेन्युइन मीडियामध्ये काय प्रश्न पडला, काल तर पासून सकाळपासून न्यूज आहे एका मीडियाला की सुनील गाडवेला अटक आहे. आता मला सांगा, माझं मत आहे, मला अटक आहे म्हटलं माझ्या आई वडिलांचा विचार केला का कुणी, माझ्या पत्नीचा केला का, मी बाहेर असेल मी फोन नाही उचलला, आता तुमच्याशी बोलताना माझा फोन बंद आहे, त्यांनी केला तर त्यांना आणि एक तासाला वाटणार ना, टीव्हीवर दिसते बीपी वाढणार, कोणाचं काय होणार, अटक आहे. माझ्या जवळच्या मित्रांनी मला सांगितलं तू सगळ्यांचे फोन उचल बाबा. आता लोकांना वाटतं की तू अटक आहे, शपथ सांगितलं. आणि माझा बाबा एवढा की मी फोन जास्त उचलत नाही, पण आता ह्याचा मला माझ्या परिवाराचा विषय कुणी घेतला का सोशल म्हणजे ह्याचा कुणीच विचार केला नाही, माझं हे म्हणणं आहे. नाही, म्हणून मी तुम्हाला कालपासून शोधतो की तुमची बाजू काय ही पण आली पाहिजे माध्यमांमध्ये समोर. आणि ज्यावेळी मला असं काही ठिकाणी दिसतंय खरंच सुनील गाडवे या माणसाला अटक झाली, तर म्हटलं अरे हा माणूस माझा फोन कसा काय जेलमधून उचलतो, म्हणजे मला पण प्रश्न पडणार ना. तर म्हणून मी म्हटलं की यांना भेटून बोलावं. शेवटाकडे चाललोय म्हणून या 2-3 गोष्टी काय होतंय समजून घ्या. तुमच्याबद्दलची जी आता जे काही सगळं चाललंय ना इकडे तिकडे, ते याच्यामुळे चाललंय की तुम्ही म्हणताय ना की मी माझं या व्यक्तीसोबत चांगलं आहे, माझं त्या व्यक्तीसोबत चांगलं आहे, मी इकडे पण. साधारण ही परिस्थिती असते पत्रकारांची की पत्रकार सगळ्या नेत्यांसोबत दिसतात, सगळ्या नेत्यांसोबत पत्रकार दिसतात. आणि तसं नसताना मग जर काहीतरी तुमच्या बाबतीत गोष्ट घडतीये, म्हणून सुनील गाडवेला हा प्रश्न लोक विचारतायत की हा नक्की माणूस कोणाचा आहे. बरोबर आहे. मी माणूस जे विद्यार्थ्यांसाठी माझा जे आहे निस्वार्थपणे भावना काम करण्याची ते मी करत राहणार आहे. मी माझी मेन्स 15 दिवसावर असताना तुम्ही एमपीएससीच्या जेन्युइन विद्यार्थी, जेन्युइन म्हणजे कोणते सांगतो, जे प्री मेन्स इंटरव्ह्यू देतात सिलेक्ट होतात, एमपीएससीच्या नावाखाली खूप विद्यार्थी तुम्हाला माहित झाला, त्यांना विचारा. 300-400 विद्यार्थी माझ्या अभ्यासिकेखाली रूम खाली यायचे. आपण सुनील सर हा प्रश्न करू. आणि ती परीक्षा लास्टची ऑब्जेक्टिव्ह होती सर. त्यावेळी मला घरचे किती ओरडले असतील, माझे मित्र तुला हे काय धंदे करायचे, अभ्यास कर. 15 दिवस असताना मला मुंबईत जाणं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर पुढे गेली. हे गोष्टी आता मला सर्व तुम्ही कोणत्याही विद्यार्थ्यांना विचार, सर्व फोन करतात, हा प्रश्न तो प्रश्न नवीन आता एसटीचा ऑप्टिंग आउटचा प्रश्न आला, त्यासाठी मुलांनी फोन केलेले. विद्यार्थी प्रश्न मी सोडवत राहणार आहे. ठीक आहे. जसं की एमपीएससीने डिक्लेअर केलं की पेपर फुटला होता, तो एका व्यक्तीकडे गेला होता असं त्यांनी सांगितलं, हे डिक्लेअर केलं. त्यानंतर तुमचं अभिमन्यू पवारांचं बोलणं झालं काय? ह्याच्यावर काही बोलणं झालं नाही माझं. त्याच्यानंतर माझं त्यांचं काही बोलणं झालं नाही. आणि त्यांना पण त्यांचं माझ्या ह्याच्यामध्ये का बोलणं होईल ना, ते पण प्रश्न सोडत होता. म्हणून म्हटलं की जसं की इकडे रोहित पवार काही गोष्टी करत होतात, तसं अभिमन्यू पवार एरवी सारथीपासून सगळ्या विद्यार्थ्यांना. आणि सर्वात पहिले सांगतो तुम्हाला, सर्वात प्रथम ही पेपर फुटलेली मुलं माझ्याकडे चालते, हे तुम्हाला माहित नसेल. हे पेपर फुटलेली जी मुलं होती ड्रग इन्स्पेक्टरच्या बाबतीत, सर्वप्रथम त्यांनी मलाच फोन केलेला. असा प्रश्न पडला, म्हणलं करू आपण. त्याच्यानंतर त्यांना काय वाटलं असेल किंवा नसेल, ते लगेच दुसरीकडे गेले. हे खरी ट्रूथ आहे. आणि त्या मुलांना पण विचार तुम्ही गेलते का नाही, म्हणजे हा जो आता आहे जो व्यक्ती ह्याच्यात, तो नव्हता, तो बाहेरचा पुण्यातला नाहीये. पुण्यातल्यांना बी काही शंका असतील ना, ते आलते विद्यार्थी माझ्याकडे. ओके. मग तेव्हा तुम्ही तो प्रश्न काय सोडवला की म्हणजे तुमचं नीट बोलणं नाही झालं? नाही, बोललो मी त्यांना, म्हणलं तुमचे उद्या आपण 2-3 नेत्यांशी बोलूया, काय त्यात असेल ते बोलू, पोलीस कारवाई होईल का, आपण केस टाकूया. त्याच्यानंतर मग त्याच रात्री ह्यांनी व्हायरल करून दिलं की ह्याचा म्हणजे ह्यांची पत्नी आहे तर हाच आहे. बरं, त्या दिवशीच झालंय. मग त्यांनी माझ्याकडे येणं, शेवटी त्यांचा पण भाग आहे ना की हाच असेल, त्यांना बी संशय येणं योग्य आहे, म्हणजे की असं. हा फक्त योगायोग असं तुमचं म्हणणं? तुमची पत्नीचा 32वा क्रमांक येणं, त्याच वर्षी पेपर फुटलं आणि तुमच्या सगळ्या नेत्यांसोबतचे फोटो, हे फक्त डॉट जोडलेले त्यांनी व्यवस्थितपणे कुणीतरी ते डॉट. आता मला सांगा सर, हे 6 जणांची नाव जोडले तरी काय? नाही, मला तसा कुणावर आरोप करायचा पण नाही. आणि मी त्या आरोप नाही, संशय असू शकतो की नाही. मी त्या खोलात गेलो आणि माझा माइंडसेट तसा आहे की आपण त्याकडे चर्चा बी नको, आणि ते आणि मी सर पाहिलं पण नाही की कशाला ते बघत बसू. मला लोड येत राहतो, काय झालं काय होईल. आणि आपल्याला स्वतःला ते दुःख राहतं की काय एवढं झालं, सिलेक्शन झालं तरी नशिबात असं झालं. त्या गोष्टीचा विचार नाहीच केला ना तुम्ही. पोरांनी 8-8 वर्ष दिले पाहिजेत का एमपीएससीला? जेन्युइन प्रश्न विचारतो. ह्या सगळ्याशी संबंधित केली मुलांनी देऊ नये. 8-8 वर्ष देण्यासारखं इतकं काय हे नाहीये. पण अभ्यास करताना तुम्ही तर प्री मेन्स देत असताल, तर एक मुलांच्या मनात विश्वास असतो, आपण होऊ शकतो, की पुढच्या इंटरव्ह्यू काढू शकतो. तेवढा ह्यांनी प्रयत्न करावं. मेंटर असतात त्यांच्याशी बोलावं, आणि ज्याला वाटतं, आणि माझं हे मत आहे, काम करत घेणं योग्य राहील.
काम करत करत मुलांनी परीक्षा किती वर्ष द्यावी ह्याला काही बंधन नाही. एक शेवटचा प्रश्न, पेपर फुटला हे आयोगाने मान्य केले तुम्हाला पण आणि तुम्हालाही हे क्लिअर झालं असेल. तुम्हाला प्रश्न विचारायचं कारण हे की तुम्ही त्या प्रोसेसमध्ये होता, बरोबर कारण तुमच्या घरातली कोणतरी व्यक्ती अफेअर करत होती, बरोबर बरोबर. आणि तुम्ही त्या प्रोसेसमध्ये होता. आता माझं असं म्हणणं आहे की पेपर फुटायला साधारण कोणत्या गोष्टी जबाबदार असतात साधारण, की जो पेपर सेट करतो त्याच्याकडून तो लीक होऊ शकतो, ज्या केंद्रावर तो जातो तिथून तो कदाचित 30 मिनिटं आधी आला असेल केंद्रावरती तिथून तो लीक होऊ शकतो, किंवा जे ट्रान्सपोर्टेशन आहे त्या पेपरचं त्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये तो लीक होऊ शकतो. असे वेगवेगळे या सगळ्यामध्ये मार्ग आहेत. मुद्दा असा आहे की इथे ह्या प्रकरणात पेपर फुटलेला आहे, हे सगळं झालेलं आहे. असं असताना ह्या सगळ्या चेनमध्ये काहीतरी राजकीय वरदहस्त असेल असा तुम्हाला संशय आहे का? नाही सर, मला वाटत नाही. नाही वाटत? राजकीय वरदहस्त यात वाटत नाही मला, प्रामाणिकपणे मी सांगतो. बरं, नाही वाटत? नाही वाटत मला. मग हे आयोगाकडून क्लिअर कट झालंय असं तुम्हाला दिसतं? काय पेपर फुटलं आयोगाकडून फुटला असं ना, मान्य केलं ना आयोगाने पेपर फुटलाय म्हणून. पेपर फुटला हेच फक्त मान्य केलं. माझं म्हणणं आहे पेपर फुटण्याच्या ज्या वेगवेगळ्या कडी असतात नाही त्या सगळ्यामध्ये आता मला वाटतं क्लासेसवाल्यांची इन्व्हॉल्वमेंट दिसते, बरोबर आहे, क्लासेसवाल्यांची इन्व्हॉल्वमेंट दिसते प्रायमा फेसी. हे दिसतंय की ज्या व्यक्तीने तो विकत घेतला त्या व्यक्तीचा मीडिएटर आणखी कोणतरी क्लासवाला जो अभ्यासिका चालवायचा. त्यामुळे माझा मूळ प्रश्न असा आहे की ऍज अ ऍस्पिरंट म्हणून किंवा ऍज अ स्टुडंट म्हणून तुम्हाला असं जो वाटत नाही का की ही जी काही सगळी सिस्टीम चालते, ही जी काही सगळी चेन चालते, याला कुठेतरी एक पॉलिटिकल बॅकिंग आहे आणि त्याशिवाय मला वाटतं हे सांगितलं. हे काम ऍक्च्युली माझं पण नाही तसं, हे पोलीस प्रशासनाचं काम आहे. मला जे वाटतं ते मी सांगितलं, शक्यता माझी सांगितली माझ्याकडून. पण जे आता पोलीस प्रशासनाचं काम आहे, सीआयडीचे कोण असतील, आयोग असतील, डीसी, त्यांनी हे काम म्हणजे चौकशी करावी आणि ठीक आहे, हरकत निर्णय. आता तरी मी इंटरव्ह्यू रेकॉर्ड पर्यंत सुनील गाढवे या व्यक्तीला अटक झालेली नाहीये आणि ते अटकेत वगैरे बिलकुल नाहीये, ते अशी बोलतायत. आणि मला बोलायचं यांच्याशी यासाठीच होतं की काल 2 दिवसापासून नाव चर्चेत आहे की हाच व्यक्ती. मग इकडची भाजपवाली मंडळी येत आहेत, ते म्हणतात की अरे ह्याचे तर पवारांसोबत फोटो आहेत आणि रोहित पवार पण तिथे दिसत आहेत आणि मग आजूबाजूला 4 माणसं आहेत. मग इकडची मंडळी म्हणतात अरे हे बघा अभिमन्यू पवार आहे, तिकडे सीएम साहेब अशी सगळी मंडळी आहेत. तर म्हटलं बाबा हा माणूस नक्की कोणाचा आहे हे यानेच एकदा सांगून टाकावं. आणि ठीक तरी आणखी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सत्ताधाऱ्यांकडे पण जाणार, विरोधांकडे जाणार, तुमच्यासारख्या चांगल्या पत्रकारांकडे जाणार, अजून अधिकारी असतील त्यांच्याकडे पण जाणार. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणं हा मूळ हेतू आहे. कारण मी कोणाचा असेल तर विद्यार्थ्यांचा हे कन्फर्म तुम्हाला सांगतो. ठीक आहे, चला खूप धन्यवाद. चला बाकी मुंबई तक बघत राहा. एमपीएससीच्या प्रकरणात आणखी काय होतं काय नाही सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. मुद्दा असा आहे, सुरुवात कुठून झाली तर आयोगाने किमान चूक मान्य केली. या सगळ्यातले पॉलिटिकल कनेक्शन्स काय असतील किंवा येणाऱ्या काळामध्ये असं दिसेल की बाबा एक स्पेसिफिक कोणतरी व्यक्ती आहे जी स्वतः म्हणजे कोणतरी आमदार खासदार किंवा कोणतरी राजकीय पक्षाची आहे, ती अशी एखादी व्यक्ती याच्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होती का नव्हती वगैरे, का त्या व्यक्तीच्या अवतीभोवतीची माणसं इन्व्हॉल्व्ह होती, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा तपास यंत्रणा देतील. इन्व्हेस्टिगेशन कुठे येते ते बघत राहा आणि त्यासाठी मुंबई तक पाहत राहा.